राज्यातील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय. नमस्कार, मी किरण वाघमारे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या युट्यूब चॅनल. आज 25 जून सायंकाळचे साधारणतः पावणे 7 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा अशा कमेंट आल्या, की तुम्ही म्हणता की मान्सून पोहोचला किंवा ही बातमी फेक आहे. तुम्ही फेक बातमी देता. तर तसं नाही. हवामान विभागाने सांगितलेलं आहे, की मान्सून राज्यात सगळीकडे पोहोचलाय. मध्य प्रदेशकडे सुद्धा काही ठिकाणी तो पोहोचलाय आणि मान्सून आला म्हणजे सगळीकडे एकाच वेळी पाऊस होतो असं नाहीये. वारे बदलले होते. आणि तुम्ही तापमानातील फरक सुद्धा अनुभवला असेल. बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण सुद्धा अनुभवलं असेल. पावसाच्या सरी सुद्धा दक्षिणेकडील थोडासा भाग वगळता राज्याच्या बऱ्याच ठिकाणी पाऊस सुद्धा बरसलाय. म्हणजे मान्सून दाखल झाला यात काही शंका नाही. पण काही ठिकाणी अजूनही पाऊस नाही आणि त्यामुळे पाऊस झाल्याशिवाय आणि पाण्याची उपलब्धता असल्याशिवाय पेरणीचा निर्णय घेऊ नका. बाकी सध्या जर पाहिलं तर हवेची चक्राकार स्थिती ही विदर्भ, शेजारच्या मराठवाड्याच्या आसपासच्या भागांमध्ये दिसते आणि त्यामुळे जे काही जोड क्षेत्र मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागात किंवा मराठवाड्याच्या आसपास सक्रिय झाले, त्याच्या आसपास पावसाचे ढग विशेष करून आपल्याला दिसत आहेत. अंदाज होताच की मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाकडे किंवा विदर्भाच्या इतर भागांकडे सुद्धा पाऊस होईल. पण त्यासोबत मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागांकडे सुद्धा थोड्याशा पावसाचा अंदाज होता. पण त्या ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस सरी सुद्धा या पाहायला मिळाल्या आहेत. सॅटेलाइट इमेजमध्ये जर आपण पाहिलं, तर जळगावचे काही भाग, त्यानंतर बुलढाणा, अमरावती, अकोला, यवतमाळचे काही भाग, वाशिमचे काही भाग, जालना, छत्रपती संभाजीनगरचे काही भाग, बीड, धाराशिव, सोलापूरचे काही उत्तरेकडील भागाकडे पावसाचे ढग आहेत. लातूर, नांदेडकडे सुद्धा पावसाचे ढग आहेत. नवीन ढग निर्मिती यवतमाळ आणि चंद्रपूरच्या काही ठिकाणी निर्माण होत आहे किंवा नवीन ढग निर्मिती होते. त्यानंतर इकडे ठाण्याचे अंतर्गत भाग आहेत. शहापूरच्या आसपास सुद्धा पावसाचा एक ढग हा पाहायला मिळतोय. सोलापूरच्या काही भागांमध्ये आज चांगल्या पावसाच्या सरी झालेल्या आहेत. तुमच्याकडे पाऊस झाला असेल नक्की कळवा. पण हा पाऊस विशेष करून उत्तर आणि पूर्वेकडील भागात अपेक्षेप्रमाणे आहे आणि साप्ताहिक अंदाजात जसं सांगितलं होतं, की 22-23 तारखेला राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस सांगितला होता, पण तसं झालं नाही. खास करून या ठिकाणी पुणे, सातारा, सांगलीचा भाग आहे, सोलापूरचा भाग आहे. या ठिकाणी 21-22 म्हणजे 22-23 ला विशेष पाऊस झाला नाही. अंदाज होता. पण तिथून पुढचा अंदाज बरोबर राहिला. फक्त त्या 2 दिवसाचा अंदाज चुकला. बाकी राज्याच्या इतर ठिकाणी अ, सर्वच जे अंदाज दिला होता साप्ताहिक अंदाज, तो बऱ्यापैकी अचूक ठरलेला आहे. आणि आत्ता जी काही रात्रीची शक्यता आहे ते मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा रात्री उशिरा ते पहाटे मध्यम ते जोरदार सरी राहतील. किनारपट्टीच्या भागांमध्ये विशेष करून अंतर्गत भागात विशेष पाऊस नाही. हे ठाण्याच्या अंतर्गत भागात शहापूर या ठिकाणी एक छोटा पावसाचा ढग आहे. तो त्याच्या आसपास पाऊस देईल. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणीच्या भागांमध्ये पाऊस होईल. चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळच्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावतीकडे सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज आज रात्रीसाठी आहे. या व्यतिरिक्त सुद्धा नागपूर, भंडारा, वर्धेच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज हा दिसतोय. नगरचे पूर्व भाग, पुण्याचे ते पूर्वेकडील भागात थोडासा पावसाचा ढग विकसित झालाय, पण मोठ्या क्षेत्रावरती हे पाऊस देणारे ढग नाहीत. हा जो मधला भाग आहे, अपेक्षेप्रमाणे कोरडा वातावरण या ठिकाणी दिसतंय. आणि उद्याचा जर अंदाज पाहिला, तर उद्या सुद्धा जी चक्रकार स्थिती असेल, ती चंद्रपूरच्या आसपासच्या भागांमध्ये राहील. त्याची ट्रफ अशा प्रकारे पश्चिम विदर्भाकडे सुद्धा विस्तारित राहील आणि जी काही जोडक्षेत्रासारखी स्थिती असेल, ती मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाड्याच्या आसपासच्या भागांमध्ये त्यामुळे जोडक्षेत्रासारखी स्थिती राहील. त्यामुळे पावसाचा अंदाज उद्या सुद्धा आहे. विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती सर्वच ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पण हा पाऊस एकाच वेळी सगळीकडे नाही. काही भाग या ठिकाणी कोरडे सुद्धा राहू शकतात. त्यानंतर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सरी पाहायला मिळतील. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूरचे काही भाग असतील, धाराशिव, बीडचे राहिलेले भाग किंवा पुणे अतिपूर्वेकडील भाग असेल, या ठिकाणी सगळीकडे नाही, मात्र काही भागांमध्ये याही भागात मध्यम किंवा एखाद्या वेळेसाठी जोरदार पावसाची सर येईल. पण मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होईल असं सध्या तरी वाटत नाही. काय बदल असेल तर नक्की उद्या कळवण्यात येतीलच. बाकी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा किनारपट्टीला विशेष करून मध्यम ते जोरदार, अंतर्गत भागात क्वचित हलक्याशा सरी झाल्या तर होतील. घाटाकडे सुद्धा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर क्वचित हलक्या मध्यमच सरी होतील. मुंबई, ठाणे, पालघर हलका मध्यमच स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. मोठी शक्यता नाही. नंदुरबारपासून नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर चे राहिलेले पश्चिमेकडील भाग सांगलीचा भाग आहे. अहिल्यानगरचे बरेचसे भाग आहेत. या ठिकाणी सध्या तरी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज दिसत नाही. काय बदल असेल तर नक्की कळवण्यात येईलच. आणि हवामान विभागाचे इशारे पाहिले त्यानुसार उद्या पुणे पूर्व, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि सिंधुदुर्ग मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. त्यानंतर रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर पूर्व, सांगली, सातारा पूर्व, पुणे घाटमाथा, अहिल्यानगर, नाशिक पूर्व, नाशिक घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर मेघगर्जनेसह पावसाचा इशारा आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव हलका पाऊस किंवा हलकी गर्जना आणि विदर्भातील इतर ठिकाणी इशारे नाहीत, मात्र हलक्या पावसाची शक्यता राहील. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फेसबुक पेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.